देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणून नावारूपाला आलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवचे यंदाचे 10वे पर्व आहे। हा सांस्कृतिक महोत्सव यंदा 7 ते 18 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे। महोत्सवातील विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती आज सेंट्रल पॉइंट येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरी यांनी या खासदार महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीतील प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट असून रेखा भारद्वाज, विशाल भारद्वाज यांचेही लाईव्ह कॉन्सर्ट आहे। तर प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांचाही सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम पाहता येणार। पहा सविस्तर ही बातमी। प्रशस्त झालेल्या समाज जीवनाची जाणीव आहे तर जगद्गुरूंच्या सत्संगातून मिळणारे ज्ञानाचे अमृत या ऐतिहासिक घटनांचे प्रत्यक्ष प्रकटन आहे आणि परिचय आहे। आबालवृद्धांना आपला आपलासा वाटावा असा हा महोत्सव आज भारतातील सतत चालणारा सर्वात मोठा महोत्सव ठरलेला आहे। आपण या 10 वर्षांचे सिंहावलोकन केले तर आपल्याला असे लक्षात येईल की यामध्ये श्री श्री रविशंकरजी, सद्गुरू जग्गी वासुदेव, गौर गोपालदास महाराज, डॉक्टर पूज्य ज्ञानदत्त स्वामी महाराज, सतपाल महाराज यांच्या सत्संगाचा असंख्य लोकांनी लाभ घेतला। यात अभिनेते सलमान खान, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, नाना पाटेकर, अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी अशा मातब्बर सिने कलाकारांची उपस्थिती राहिली आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक श्री शंकर महादेवन, हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, श्रेया घोषाल, पॉप सिंगर मिका सिंग, अमित त्रिवेदी यांच्यासहित मोहित चव्हाण, सुखिंदर सिंग, कैलाश खेर, अदनान सानी, पीयूष मिश्रा, संगीतकार जोडी सचित परंपरा, मनोज तिवारी, अक्षरा सिंग, तालवादक शिवमणी, राकेश चौरसिया आणि तबलावादक ओजस आडिया यांनी सादरीकरणाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे। हास्यजत्रा आणि कला हवा येऊ द्या या लोकप्रिय विनोदी मालिकेतील लाईव्ह परफॉर्मन्सने महोत्सवात कशा पेटवला आहे। हास्य कवी संमेलनामध्ये प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, शैलेश लोढा, पद्मश्री सुरेश शर्मा आदी सुप्रसिद्ध हास्य कवींनी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली आहे। झाशीची राणी, पुण्यश्लोक अहिल्या, अटल, तथागत, चाणक्य, महारथी कर्ण, आम्रपाली, युगपुरुष स्वामी विवेकानंद, क्रांतीनायक, गणगणगणात होते, संविधानाचे शिल्पकार अशा अनेक महानाट्याचे सादरीकरण या उत्सवांमध्ये 10 वर्षात करण्यात आलेले। अभंग, वासुदेव, भजन, पोवाडा, लावणी आणि तमाशा यासारख्या गाण्यांसह लोकपरंपरांचे सादरीकरण, सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन असलेला सूरताल संस्कार भारती नागपूरचा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारा कार्यक्रम असे अनेक उपक्रम आतापर्यंत घेण्यात आले आहेत। श्री हनुमान चालीसा पठण असेल, श्री रुद्र पठण, परित्राण पाठ, श्री सुक्त, श्री हरिपाठ, श्री विष्णू सहस्रनाम, गीता अध्याय, श्री सुंदरकांड, मनाचे श्लोक, श्री रामवृक्ष स्तोत्र आणि श्री मारुती स्तोत्र पठणाने भक्ती आणि एकात्मतेचे वातावरण देखील या शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न मागील 9 वर्षांमध्ये या ठिकाणी झालेला आहे। अशा या बहुआयामी आणि नागपूरच्या जनतेला हवाहवासा वाटणाऱ्या महोत्सवाचे हे 10वे पर्व। आजपर्यंत मागील 9 वर्षात नागपूरकर जनतेने हा उत्सव अगदी डोक्यावर घेतला, परंतु त्याला निर्विघ्नपणे यशस्वीही केला। याबद्दल मी आपणा सर्वांचे या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे, शिस्तबद्ध व शांततेच्या कार्यक्रमाचा मनोमनात आनंद घेणाऱ्या नागपूरकर जनतेचे आभार मानतो। या वर्षीच्या कार्यक्रमाची घोषणा माननीय नामदार श्री गडकरी थोड्याच वेळात करतील। हे सर्व उपक्रम आणि कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण सर्व मिळून यशस्वी करू असा विश्वास व्यक्त करतो व इथेच थांबतो। धन्यवाद। संस्कार, संगीत और संस्कृति का ये महोत्सव ये केवल एक कार्यक्रम नहीं बल्कि ये है जनता का उत्सव जहाँ हर नागरिक का दिल एक ही ताल पर धड़कता है।
जनता और कलाकारों के बीच की वो सशक्त कड़ी जहां प्रवेश है निःशुल्क पर अनुभूति अनमोल। यहाँ एक ओर राकेश चौरसिया की बांसुरी गूंजती है तो दूसरी ओर कैलाश खेर की सूफियाना आवाज दिलों को छू जाती है। आध्यात्मिक जगत से श्री श्री रविशंकर जी, सद्गुरु जग्गी वासुदेव जी, गौर गोपाल दास जी, ज्ञान वत्सल स्वामी जी, बॉलीवुड हस्तियां काजोल, नाना पाटेकर, सलमान खान, संजय दत्त, हेमा मालिनी, जैकी श्रॉफ, अनिल कपूर, गायन के सितारे अदनान सामी, शंकर महादेवन, श्रेया घोषाल, सुनिधि चौहान, हरिहरन, उदित नारायण, अमित त्रिवेदी, मीका सिंह, सुखविंदर सिंह, विशाल मिश्रा, कविता कृष्णमूर्ति, सुरेश वाडकर, जुबिन नौटियाल, साधना सरगम, शाह, जावेद अली, संगीत और बैंड जगत से सनम बैंड, लाखी कुमार, तौफीक कुरैशी, राकेश चौरसिया, ओजस हत्या, कविता और कथा की दुनिया से सुरेंद्र शर्मा, डॉक्टर कुमार विश्वास, शैलेश लोढ़ा, ऐसे ही राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय कलाकार इस महोत्सव का हिस्सा बन चुके हैं। साथ ही विदर्भ के उभरते हुए कलाकारों को प्रोत्साहित करने के लिए 3 महीने तक चलने वाले खासदार समिति द्वारा आयोजित गणेश उत्सव, दुर्गा उत्सव और शारदा उत्सव जैसे कार्यक्रमों में इन कलाकारों को मंच, सम्मान और पहचान प्रदान की जाती है। 1200 से अधिक कार्यक्रमों के माध्यम से करीब 10 से 15 हजार कलाकार इन उत्सवों में शामिल होते हैं। झांसी की रानी, पुण्य श्लोक अहिल्या देवी, अटल, चाणक्य, तथागत और डॉक्टर अंबेडकर जैसे ऐतिहासिक और भव्य नाटकों में 1000 से अधिक स्थानीय कलाकारों की भागीदारी रही है। महिलाओं, बुजुर्गों, युवाओं, बच्चों और ट्रांसजेंडर समुदाय के लिए विशेष कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। लोकप्रिय शो, हास्य जत्रा और चला हवाई उद्यान जैसे कार्यक्रमों के प्रदर्शन से महोत्सव में हास्य का तगड़ा भी लगाया गया है। सुबह की शांति में जब श्लोक और प्रार्थना की स्वर गूंजते हैं तो पूरा शहर एक मंदिर सा होता है जहाँ बच्चे, युवा और बुजुर्ग सभी मिलकर करते हैं आराधना। यही तो है भारत की आत्मा, संस्कृति और श्रद्धा का संगम। पिछले वर्ष रचा गया विश्व रिकॉर्ड, हजारों विद्यार्थियों ने एक साथ गाए मनाचे श्लोक और गीता पाठ और खासदार सांस्कृतिक महोत्सव का नाम अंकित हुआ स्वर्णाक्षरों में। महोत्सव का आनंद हर वर्ष 4 से 4.5 लाख लोग प्रत्यक्ष रूप से तथा लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से उठा रहे हैं। सोशल मीडिया के जरिए ये महोत्सव दुनिया भर के 1.5 करोड़ से अधिक लोगों तक पहुंच चुका है। इस बार का लक्ष्य है 3 करोड़ लोगों तक पहुंच बनाना। आने वाला अध्याय होगा और भी भव्य और भी विराट। आज हम मना रहे हैं कला का उत्सव, संस्कृति का पर्व और अपनी पहचान, खासदार सांस्कृतिक महोत्सव। आजपर्यंत गालबोट लागेल अशी एकही घटना झाली नाही। अतिशय आनंदामध्ये हा यशस्वी होतो, याला कारण आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि विशेषतः मीडियामधील जे आमचे बंधू भगिनी आहेत त्यांनी पण याला खूप मोठं समर्थन दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो। यावर्षीच्या एकंदर कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत। 2017 साली आपण दिवाळीची सुरुवात केली, त्यावेळी आपल्या शहरामध्ये सांस्कृतिक मूल्य वाढावी, कलाकारांना प्रोत्साहन मिळावं आणि विशेषतः
या कार्यक्रमाच्या द्वारे आपल्या इथे आपल्या जनतेचं केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन पण झालं पाहिजे या भावनेतून आपण हा कार्यक्रम केला. याच्यामध्ये बालक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, ट्रान्सजेंडर, दिव्यांग अशा सगळ्यांना आपण सहभागी केलं. मनोरंजक, वैचारिक, उद्बोधनपर, देशभक्तीपर, धार्मिक आणि सांस्कृतिक या कार्यक्रम उद्देशामध्ये मनोरंजन हा विषय होताच, पण चांगले विचार, चांगले संस्कार आपल्या नवीन पिढीवर निर्माण व्हावे याचा प्रयत्न होता. संगीत, नृत्य, नाट्य, वादन, गायन, कीर्तन, प्रवचन, कविसंमेलन, लोककला याचा संगम असलेल्या महोत्सवात केवळ राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कलाकारच नाही तर स्थानिक कलाकारांना आपण प्रोत्साहन देतो. स्टेज एवढा मोठा बनवला की 3,000, 2,500 कलाकारांनी सध्याची मागच्या वर्षी आपण पंढरपूरची वारी बघितली की प्रत्यक्ष आपण पंढरपूरला आहे असा भास झाला. या सगळ्यामध्ये सर्व कलाकारांना एकत्र करून एक भारत श्रेष्ठ भारत या विचाराला आपण मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि संस्कृतीतून आपण समाज निर्मिती हा या महोत्सवाचा गाभा आहे. आणि म्हणून केवळ मनोरंजन हा उद्देश न ठेवता आपण लोक प्रबोधन हा पण उद्देश ठेवला होता. मागच्या वर्षी 1.5 कोटी लोकांनी यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाचा आनंद घेतला. हा एक उच्चांक होता. 40,000 लोक ॲव्हरेज दर दिवशी मैदानावर उपस्थित होती आणि आम्ही यावेळी पहिले स्वतः पासेस पाठायचो. आता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ज्या कार्यक्रमाला ज्यांना यायचं ते आपले पासेस बुक करून मग त्या कार्यक्रमाला येतात. त्यामुळे 40,000 लोक आम्हाला मर्यादा आहे. आम्ही प्रयत्न केला की ठिकठिकाणी विदर्भातल्या लोकांची मागणी होती त्याही ठिकाणी आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करून करावं, पण कलाकारांची पण त्याच्यात परमिशन पाहिजे. त्यामुळे यावर्षी काही होऊ शकलं नाही. याशिवाय 125